TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण घाटंजी तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या, संवेदनशील आणि मनाला चटका लावणाऱ्या राजकीय घडामोडीवर सखोल, प्रांजळ आणि विचार करायला भाग पाडणारे विश्लेषण पाहणार आहोत। आज घाटंजी येथील बाळकृष्ण मंगल कार्यालयात काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांची एक सहविचार सभा पार पडली आणि ही सभा म्हणजे केवळ एक बैठक नव्हती, तर ती काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्थितीचं, राजकारणातील बदलत्या मूल्यांचं आणि सत्तेभोवती फिरणाऱ्या वास्तवाचं आरस प्रतिबिंब होती। या सभेत पूर्वी ठरल्याप्रमाणे शिवसेना शिंदे फॅक्शन मध्ये सामूहिक प्रवेश करण्याबाबत औपचारिक चर्चा झाली आणि उपस्थित सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला। जरी आज प्रत्यक्ष प्रवेश झाला नसला तरी हा निर्णय ठाम असल्याचं या सभेत झालेल्या भाषणांमधून स्पष्टपणे दिसून आलं। या सभेला ग्रामीण भागातील काही कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेसचे ज्येष्ठ समजले जाणारे येथील शंकरराव ठाकरे यांचे सुपुत्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, या भागातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते स्वर्गीय सुरेश बाबू लोणकर यांचे सुपुत्र आशिष लोणकर, घाटंजी येथील डॉक्टर अरविंद भुरे ज्यांची पत्नी नुकत्याच झालेल्या घाटंजी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आल्या, तसेच कैलाश कोरवते, शिरोली येथील संजय इंगळे असे अनेक आजी-माजी पदाधिकारी या सभेत उपस्थित होते। मित्रांनो, इथे एक प्रश्न निर्माण होतो की ज्यांना काँग्रेसने आयुष्यभर भरभरून दिलं, पद दिली, ओळख दिली, प्रतिष्ठा दिली, त्याच पक्षाच्या अडचणीच्या काळात हे लोक पक्ष सोडण्याचा निर्णय कसा घेऊ शकतात? कारण आज केवळ घाटंजीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात काँग्रेसची अवस्था काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे। पक्ष अडचणीत आहे, संघर्ष करत आहे आणि अशा वेळी साथ सोडणं ही केवळ राजकीय कृती नाही, तर ती नैतिक अधःपतनाची निशाणी आहे। याच पार्श्वभूमीवर एक जुनी म्हण आठवते, सुखात साथ देणारे अनेक असतात, पण दुःखात साथ देणारा तोच खरा आपला। आणि आज घाटंजी तालुक्यात नेमकं याच म्हणीचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं आहे। या सहविचार सभेनंतर संपूर्ण घाटंजी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे की पक्षनिष्ठा हा शब्द आता फक्त पुस्तकात उरला आहे। आणि राज्यात ज्याची सत्ता आहे त्याच्यासोबतच राहणं योग्य आहे, नाहीतर काही उपयोग होणार नाही मला वाटतं। आज कोण कोणत्या पक्षात जाईल याचा नेम राहिलेला नाही, कारण सत्ता आणि पैसा हेच आजच्या राजकारणाचं अंतिम सत्य बनलं आहे। घाटंजी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने ज्या पद्धतीने प्रचंड आर्थिक बळावर निवडणूक लढवली, अतोनात पैसा खर्च केला, त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याची उघड चर्चा आहे। सत्तेत असणारा पक्ष भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका, आर्थिक पाठबळ आणि राजकीय सुरक्षितता या सगळ्या मोहापायी आज ही सभा पार पडली आणि यामुळे घाटंजी तालुक्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आता बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत। आज कोणी कोणाचा नाही, सत्ता आहे तिथे गर्दी आहे आणि सत्ता गेली की सगळे दूर जातात हेच वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे। या सगळ्या परिस्थितीत या भागाचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवाजी मोघे हे राजकीय दृष्ट्या एकटे पडल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। एकेकाळी मजबूत असलेली काँग्रेस आज घाटंजी तालुक्यात जवळजवळ संपुष्टात येत असून मित्रांनो, हा केवळ पक्षांतराचा विषय नाही, तर हा समाजाने, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी गंभीरपणे विचार करण्याचा विषय आहे की राजकारण नेमकं कुठे चाललं आहे। विचार, तत्व, निष्ठा यांना काहीच किंमत उरली नाही का? की सगळं काही फक्त सत्तेसाठी आणि पैशासाठीच आहे? म्हणूनच या विश्लेषणानंतर आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। TCN न्यूज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याकडे काही व्हिडिओ, माहिती किंवा घडामोडी असतील तर त्या आमच्या मोबाईल क्रमांकावर नक्की पाठवा। त्या आम्ही योग्य विश्लेषणासह आमच्या YouTube चॅनलवर दाखवू। तोपर्यंत आपली काळजी घ्या। आज इथेच थांबतो। धन्यवाद।